नमस्कार. आता आपण पाहत आहोत देवी महात्म्य अध्याय 10वा आणि या अध्यायामध्ये आता शुंभाचा वध आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता. नमस्तस्ते 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 नमो नमः. श्री गणेशाय नमः. श्रीदेवे नमः. नमो श्रीदेवी भवानी अखिल जगतत्रयाची जननी. हरिहर ब्रह्मादी लागूनी इच्छा मात्रे वर्तविसी. आणि सृष्टीचा दुर्गम चालविसी अनुक्रम. त्यात तुझ माझे प्रणाम जगन्माते सर्वदा. असो पूर्वाध्यायी कथन महासरस्वतीचे आख्यान. त्यात निशुंभाचे मरण श्रोतयासी निवेदिले. आता पुढील या इतिहासा श्रोते हो सादर परिसा. कमल पुष्प सुवासी जैसा भ्रमर लुब्ध होतसे. मेधा ऋषी होय सांगता म्हणे एकाग्र ऐकेगा सुरथा. निशुंभरणी पडला असता क्रोध नावरे शुंभासी. ससैन्य बंधू पडला पाहून बोलता झाला तेव्हा वचन. दुष्टे बलाव लेपे करून दुर्गे गर्व करू नको. अन्य शक्तीच्या बळे बहुत तो युद्ध करसी अद्भुत. त्यांच्याच योगे मान निश्चित पावसी हे तुझ योग्य नव्हे. देवी बोलती झाली त्यासी मी एकची आहे पर्येसी. मज वाचून तू दुसऱ्यासी कैसा पाहसी अज्ञाना. अन्य ज्या ज्या शक्ती पाही ते माझेच रूप असे सर्वही. दुष्टा सावध पाहे लवलाही शक्ती प्रवेश मत्स्वरूपी. इतक्यात सर्व शक्ती जाण ब्रह्मशक्ती आदी करून. देवी शरीरी झाल्या लीन एकटी अंबिका राहिली. ते शुंभासी म्हणे माझ्या विभूती अनेक मत्स्वरूपे असती. त्या सर्व माझ्या ठाई निश्चिती लय पावल्या निर्धारे. आता मी एकटी आहे रणी तरी युद्ध करावे स्थिर होऊनी. ऋषी म्हणे सुरथा लागुनी युद्ध तेव्हा प्रवर्तले. देवी आणि शुंभासुराचे युद्ध मांडले उभयताचे. अतिघोर युद्ध ते साचे देव दैत्य पाहती. तीक्ष्ण शरांचे वर्षाव टाकीती शस्त्रास्त्रे सर्व. अंबिका शुंभाचे अभिनव घोर युद्ध मांडले. ते युद्ध दुर्धर बहुत सर्व लोक भय पावत. दिव्यास्त्राचे त्वरित देवी सोडती झाली. गदा शक्ती आणि नांगर मुसळ खेटक आणि तोमर. परशुपाश भालाशर त्रिशूळ क्रोधे मारिला. शारंग धरोनिया हाती बाण सोडले नेनो किती. ऐसी दिव्यास्त्रे भगवती सोडती झाली सक्रोध. असो तेव्हा तो शुंभ जाण तदघातक अस्त्रे सोडून. देवीच्या शस्त्रांचे अस्त्राचे खंडन करता झाला क्षणार्धे. त्यानंतर शुंभासुर करता झाला संग्राम घोर. अनेक शस्त्रास्त्रे दुर्धर देवीवरी सोडली. त्या शस्त्रास्त्रांचा सत्वरी नाश घडुनी परमेश्वरी. उग्र हुंकार उच्चार करी तेने नाशिले सर्वाते. शुंभे सोडून शतशर झाकण केले देवीवर. देवीने बाण मारून सत्वर धनुष्य त्याचे छेदिले. धनुष्य छेदले असता जाण दैत्येंद्र धावला शक्ती घेऊन. देवीने चक्राते सोडून शक्ती छेदून पाडली. त्यानंतर शुंभासुर खड्ग घेतसे तीव्र धार. शतचंद्र दिवाकर रेखिते झाले तयावरी. ऐसी जी तलवार देवीसी मारता झाला निश्चयसी. देवीने शर सोडून तियेसी छेदून या खड्ग छेदून या पाडला. आणखीही सोडून शर चर्म छेदून केले चूर. सूर्याचे किरण ज्यावर झळके ढाल तेने ती. पुन्हा देवीने सोडून बाण अश्वसारथी मारले जाण. त्याचे धनुष्यही छेदून टाकीती झाली क्षण मात्रे. शुंभ क्रोधासी पावला मुदगर घेऊन धाविंदला. देवीने बाण सोडून व्हायला मुदगर छेडला क्षण मात्रे. आता शुंभाचा आणि देवीचं युद्ध चालू आहे. तर तो सुरुवातीलाच देवीला म्हणतो तू अनेक रूपांबरोबर लढतेस. हा काय तुझ्या एकटीचा मान नाहीये तर बाकीच्या सगळ्या तुला मदत करतात आहेत म्हणून तू युद्ध जिंकते आहेस.
देवी म्हणते, मूर्खा, तुला दिसतंय कसं अनेक जणी, त्या सगळ्या मीच आहे, त्या माझ्याच शक्ती आहेत. बघ म्हणे आता सगळ्या माझ्यामध्ये परत येतात की नाही. मग त्या सगळ्या शक्ती देवीच्या अंगामध्ये पुन्हा निमाल्या आणि देवी एकटीच लढायला उभी आहे. आणि देवी आणि शुंभ यांचं जोरदार युद्ध चालू आहे. अनेक शस्त्रास्त्र एकमेकावर टाकत आहेत आणि तेवढी ती तोडत आहेत. दोघं पण एकमेकाला एकदम असे पूरक आहेत, पूरक. आता तो शुंभ मुदगल घेऊन धावला. देवीने मुदगल तोडला. शुंभाने अनेक बाणांचं जाळं तयार केलं. देवीने ते तोडलं. कधी त्याचे बाण तोडायला देवी चक्र सोडते. असं काय काय चालू आहे. तथापि तो शुंभ दैत्य मुष्टी वळून धावला त्वरित. केला अतिनिष्ठूर आघात देवी हृदयी तत्काळ. तेव्हा देवीने लत्ता प्रहार तलप्रहार उरावरी मारला सत्वर. दैत्य पडला धरणीवर, हाकार माजला. तो दैत्यराज अति दारुण पुन्हा उठला न लागता क्षण. सवेची करुणी उड्डाण देवी उचलोनी घेतली. देवी ते नेऊन आकाशी शुंभ मारू पाहे तियसी. निराधारा देवी शुंभासी युद्ध आकाशी करतसे. देवीचे आणि शुंभाचे युद्ध गगनी झाले साचे. परस्पराघात शस्त्राचे एकमेकासी मारिती. मुनी सिद्धादी देव पाहती जय सर्व चंडिकेसी इच्छिती. देवीने युद्धाने करीती तया शुंभासी मांडिले. संग्राम करोनी वाडवेळ देवीने उड्डाण केले तत्काळ. आणि दैत्य उचरोनी सबळ आकाशमार्गी भ्रमविला. नंतर त्या ते धरुणी चरणी चक्राकृती फिरवून गगनी. भूमीसी टाकला क्रोधे करुणी धरणी कंप जाहला. पहिलं त्यानं जवळ येऊन देवीच्या हृदयावरती एक तलवारीचा वार केला आहे. मग देवीनं त्याला लाथ मारली. तलप्रहार म्हणजे लाथेनं खाली आडवा पाडलाय. दैत्यांचा लगेच हा आकार झाला. यानं देवीच्या छातीवर मुठ मारली, बुक्का मारला. मग देवीनं पायानं लाथ मारून त्याला आडवा पाडलाय. तो पुन्हा उठला. एका क्षणात उठला आणि देवीला धरून आकाशामध्ये घेऊन गेला उड्डाण करून. त्याला वाटलं आता हिथं काही माझ्याशी युद्ध करू शकत नाही. देवीनं आकाशात पण त्याशी निराधार म्हणजे काही आधार नाही खालीवर अशा ठिकाणी देवीनं पण युद्ध केलं आहे. आणि मग एक क्षण असा आला की तिनं त्याला घेतलं, पायाला धरलं, गरगरा फिरवलं आणि पृथ्वीवरती आपटलेलं आहे. पुन्हा होऊन सावधान वेगे धावला मुष्टी वळून. देवी ते मारावे म्हणून क्रोधे धरिता जाहला. शुंभ धावून आला जवळ. ऐसे देवीने पाहून तत्काळ क्रोधे हृदयी मारून शूळ. भूमीवरी तो पाडला. शुंभ पडता धरणीवर. आता त्याला एकदा वर्ण भूमीवर टाकला आहे तरी पण तो पुन्हा सावध झाला आणि पुन्हा देवीच्या अंगावर धावला. देवीला मारायला, मुष्टीघात करायला परत तिच्या अंगावरती धावलेला आहे. मग तेव्हा मात्र देवीने त्याच्या हृदयामध्ये त्रिशूळ मारला आणि त्याला खाली पाडलेला आहे. आता तो खाली पडल्यावर सगळ्या राक्षस दळामध्ये मात्र हाहाकार माजलेला आहे. शुंभ पडता धरणीवर असुर दळी आकांत थोर. एकची झाला हाहाकार प्रलय आणि वार वर्तला. सप्त समुद्र सप्तद्वीप पृथ्वी पावली छलकंप. शुंभाच्या शरीराचा क्षेप होता पर्वत थरारले. तो दुरात्मा पडला असता जग प्रसन्न झाले तत्वता. सर्व विश्वासी झाली स्वस्थता आकाशही निर्मळ झाले. मग त्याचं शरीर जे धरणीवर पडलं तर ते असं प्रचंड होतं की त्याने सगळा हाहाकार झाला. असुरदळामध्ये सगळे सप्तसमुद्र सप्तद्वीप जे काय म्हणतात ना सप्तखंडे पृथ्वी आहे सगळे थरथरले, पर्वत थरथरले आणि आकाश मात्र निर्मळ झालं. सगळे विश्व आनंदून गेलाय की बरा हा एक दुरात्मा आता मारून टाकला. उल्कासहित मेघ उत्पात पूर्वी होता असती जे बहुत. सकाळी झाले शांत सरता मार्ग चालला. शुंभ पडला हे ऐकोनी आनंद झाला त्रिभुवनी. सर्व देवांच्या श्रेणी अत्यंत हर्षा ते पावल्या. ऐसी देवीसी झाली या तुष्टी. केली देवीवरी पुष्पवृष्टी. सर्व ऋषींच्याही कोटी आनंदे स्तविती देवी ते. दुदुंबी वाजले अपार गंधर्व गाती मधुर स्वर. अप्सराचे नृत्य सुंदर स्वर्गी होते जाहले. अनेक सुगंधासहित वात येत झाले परमाद्भूत. अग्निही होऊन या शांत स्वयंकुंडात प्रकाशले. प्रभायुक्त सूर्य झाला दिग्जनित शब्द शांतावला. सकळ लोक आनंदला हर्ष झाला त्रैलोकी.
असो या प्रकारे करून शुंभ दैत्याचे केले हनन. पुढील अध्याय निरूपण नारायणी स्तुती असे. हे महासरस्वतीचे आख्यान श्रवणे पठणे करी पावन. सकल मनोरथाचे पूर्ण योगे करुणी होत असे. रणी आपणा होणी विजय शत्रुता होत असे पराजय. सर्व दुःखाचा नाश होय पठन मात्रे करोनिया. जैसे व्यासे वर्णन केले तैसेच येते निरूपिले. सज्जनी पाहिजे परिसिले कृपा करुणी सर्वदा. श्री अंबिकेसी नमस्कार माझे असोत वारंवार. राम ब्राह्मण वर्णे कर तिचे चरणी लीन सदा. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वती आख्याने दशमाध्याय समाप्ता. श्री जगदंबार्पणमस्तु. अशा रीतीनं त्या राक्षसाचा वध झालाय आणि मग सगळं चराचर सगळं आनंदी झालं. वारे सुगंधे वाहू लागले. पहिले ह्यानं सूर्य चंद्र वारा सगळ्यांनाच ठेवलं होतं कोंडून आणि आपणच सगळे कार्य करत होता ना. मग वारे सुगंधे वाहू लागले. सूर्यचंद्र आपले प्रकाशले वेळच्या वेळी. अग्नी आपल्या कुंडामध्ये आपला शांत तेजाने हे होऊ लागला, प्रज्वलित झाला. आणि मग सगळ्या देवांनी तिच्यावर पुष्पवर्षाव केला. ऋषीमुनींनी तिची स्तुती केलेली आहे. आणि अशा रीतीने इथं शुंभ निशुंभाचा वध हे सरस्वती आख्यानामधलं प्रकरण इथं संपलेलं आहे. आता पुढच्या अध्यायामध्ये या नारायणीची आपण स्तुती करणार आहोत. हा देवी महात्म्याचा अध्याय 10वा समाप्त झालेला आहे. नमो देवे महादेवे शिवाये सतत नमा. नमो प्रकृती भद्राये प्रणतान यथा स्मताम.